आष्टी शहरातली ही ग्रामीण जिल्हा रुग्णालयाची इमारत. या भल्या मोठ्या इमारतीत रुग्णसेवेसाठी सर्व सोयी सुविधा असतील असं तुम्हाला वाटेल. मात्र इमारतीत प्रवेश केला की इथला भोंगळ कारभार तुमच्या लक्षात येईल. इतकी मोठी इमारत असून देखील इथं केवळ प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू आहे. त्यामुळे उपचारासाठी नागरिकांना नागपूर गाठावं लागतं. या भल्या मोठ्या इमारतीचा उपयोग तरी काय असा सवाल इथले नागरिक विचारतायत. वापर होत नसल्यानं ही इमारत आता जीर्ण होऊ लागली आहे. रुग्णसेवेच्या अभावामुळे या ठिकाणी अनेक रुग्ण दगावल्याच्या घटनाही घडल्यात. हे ग्रामीण रुग्णालय लवकर सुरू व्हावं यासाठी इथल्या नागरिकांनी अनेकदा पाठपुरावा केला, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अखेर या नागरिकांनी झी हेल्पलाईनशी संपर्क साधला. ग्रामीण रुग्णालयाची इमारत आहे. 2-3 वर्षापासून ही इमारत कंप्लीट झालेली आहे आणि मी आता नवीन ऐकतोय की त्यांना हँडओव्हर सर्टिफिकेट पण दिलेलं आहे. तरी पण या रुग्णालयात इथे कसल्याच प्रकारची गावकरी लोकांना मंडळींना कोणतीही सुविधा मेडिकल सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जात नाही. ते PSC चालू आहे. PSC चालूमध्ये असताना एखादा रात्रीची 12 वाजताची वेळ असली, डिलिव्हरी एखाद्या गरीबातून आणला, आम्ही पेशंट आणला तर त्याला इथं ॲम्ब्युलन्स असून डिझेल नाही राहत तर डिझेल भरा, तर इथं डॉक्टर नाही राहत, डॉक्टर कुठे आहे तर इथे रूम असून ते डॉक्टर आहे ते आहे ना, इथून 1 किलोमीटर डॉक्टर राहते, इथे व्यवस्था कशाचीच नहीं है. यहाँ पर जो यहाँ के जो नेता है, जो भी नेता है यहाँ पर, इनका इसके ऊपर कोई ध्यान नहीं है, कोई ये नहीं है. और यहाँ पे पेशेंटों के लिए भी कुछ भी नहीं है सर. ये ग्रामीण बोले तो तालुके का स्थान है, मुख्य स्थान, और यहाँ पे 40-50 गाँव की पूरी लोक संख्या ये गाँव में आती. यहाँ पर ना खाट है, ना कुछ है, ना कुछ भी नहीं है, कोई व्यवस्था नहीं है. इथं कसल्याही प्रकारची सुविधा नाही आहे. साधा सर्दी खोकला तापही असलं तर जास्ती जर तब्येत झाली तर आरवीला न्यायला सांगते किंवा अमरावतीला. तर साधा ऑक्सिजन नाही आहे इथे. सिलेंडर म्हणजे ऑक्सिजन काहीच नाही. असं जास्ती जर तब्येत असली किंवा नॉर्मल डिलिव्हरी असली तर इथे इथं होत नाही. आरवीला न्या, अमरावतीला न्या. सांगा आम्ही जर गरिबांनी कुठे जा, इथे चांगले डॉक्टर लोक आणा. आमची काही सुविधा नाही आहे इथे. या नागरिकांची तक्रार येताच झी हेल्पलाईनची टीम ग्रामीण रुग्णालयात पोहोचली. रुग्णालयात एक डॉक्टर आणि एक परिचारिका एवढेच कर्मचारी होते. इमारतीत सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलं होतं. प्राथमिक सुविधांचा अभाव होता. अनेक भागात विजेची सोय नव्हती. खिडक्यांच्या काचाही फुटल्या होत्या. रुग्णालयाची ही अवस्था पाहून झी हेल्पलाईनच्या टीमनं वर्ध्यातील ग्रामीण रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉक्टर पुरुषोत्तम मडावी यांची भेट घेतली. रुग्णालयाची झालेली दुरवस्था त्यांच्या कानावर घातली. ग्रामीण रुग्णालयात लागणारी साधनं, पुरेसे कर्मचारी अजूनही शासनानं न दिल्यानं ग्रामीण रुग्णालय सुरू करायचं कसं असा सवाल त्यांनी विचारला. अशात या जागा त्वरित भराव्यात असा प्रस्ताव आपण पाठवला असून लवकरच यावर तोडगा काढून हे रुग्णालय सुरू करू असं आश्वासन त्यांनी दिलं. मेन ऑब्स्टॅकल आहे ही पदभरती आणि लागणारी साधन सामुग्री ही ऑब्स्टॅकल आहे. आणि आम्ही त्या याच्यामध्ये वारंवार प्रत्येक मीटिंगमध्ये आम्ही त्यांचा पाठपुरावा करत आहोत. पण आम्हाला ती लवकरच मिळेल अशी आशा आहे, जेणेकरून आम्ही ती रुग्णालय चालू करू. या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी आतापर्यंत हे रुग्णालय सुरू व्हावं यासाठी अनेक प्रयत्न केलेत. त्यांच्या प्रयत्नांना आता झी हेल्पलाईनची साथ मिळाली आहे. त्यामुळे आता जोपर्यंत हे ग्रामीण रुग्णालय सुरू होणार नाही तोपर्यंत त्याचे झी मीडिया वर्धा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.